आम्ही याला बरबटीची उसळ म्हणतो. साधी सिंपल आहे डिश आणि घरात असणारे मसाले याच्यापासूनच बनवल्या जाते. चवळीचे दाणे किंवा बरबटीचे दाणे आणि त्याची उसळ. खाऊन मजा येते. तुम्हाला सांगा, येते का? माझ्या पद्धतीने करून बघा, नक्की खायला मजा येईल. हे बघा, मी बरबटी रात्री विसरली होती भिजू घालायला, म्हणून कोमट पाण्यात सकाळी भिजू घातली 9 वाजता आणि 12 वाजता केली. 2 तासात मस्त भिजली. नंतर तिच्यामध्ये मीठ टाकलं आहे आणि कुकरच्या भांड्यामध्ये हळद टाकून डायरेक्ट कुकरमध्येच टाकलं आहे बघा. आणि हळद, मीठ हे सर्व टाकून तिच्यात 2 टोमॅटो टाकले. छान मिक्स करून घेतलं आहे आणि फक्त 1 शिट्टी घेतली आणि दुसरी शिट्टी होतानाच बंद केला गॅस. बघा, त्याची शिट्टी मी वर केली नाही, त्याची वाफ तशीच दबू दिली आणि आपली चवळी मस्त शिजली. आता ते टोमॅटो जे टाकले होते ते मी मिक्सरच्या भांड्यात टाकले. 2 टोमॅटो आहेत, मोठे मोठे होते. आणि तिच्यामध्ये जिरे टाकले आणि ते मिक्सरमधनं फिरवलं आहे. 2 चमचे जिरे घेतले मी छोटे. त्याची टेस्ट खूपच छान लागते. तुम्ही एकदा करून बघा, तुम्हालाही आवडेल. आता मी कढईमध्ये तेल टाकलं आहे. तेलामध्ये मोहरी टाकायची आणि जिरे हे छान तडतडले की आपल्याला पुढचे साहित्य टाकायचं आहे. बघा, कांदा आणि कढीपत्ता हे टाकलंय. हे छान तेलामध्ये मिक्स करायचं आहे. आता बघा, आपल्याला याच्यामध्ये हिंग टाकायचा आणि गरम मसाला. मी आलं लसूणची पेस्ट टाकली, पण ते म्हणजे स्किप झाली माझ्याने. आता धने पावडर आणि आवडीनुसार तिखट आणि थोडीशी हळद, कारण आपण शिजताना पण हळद टाकली होती म्हणून थोडीशी. याला छान मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये जे आपण टोमॅटोची प्युरी केली ना ती टाकली. आता आपल्याला जास्त होऊ द्यायचं नाही, कारण टोमॅटो ऑलरेडी शिजलेले आहेत. बघा, लगेच तेल सोडते टोमॅटो. आता याच्यामध्ये आपल्याला कुकरमधले चवळी टाकायची आहे. तुम्हाला याच्यामध्ये रसा हवा असेल तर पाणी टाका गरम, नाही तर मग इनफ आहे. छान लागते ही टेस्ट. बघा, आपण आहे ना मीठ टाकलं होतं शिजताना, पण जेव्हा आपण मसाले वगैरे कांदा टोमॅटो हे टाकलंय त्याच्यानंतर मीठ टाकलं नाही, म्हणून थोडंसं मीठ याच्यामध्ये टाकायचं आहे. जास्त नको हा, थोडंसं. आता याला छान मिक्स करायचं आणि 1 उकळी काढायची. नंतर कोथिंबीर टाकायची. झाली किंवा आपली भाजी तयार. या खायला. बघा, तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. चला, ओके, बाय.